नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अशी मिठाई की ज्या लोकांना मिठाई जमत नाही किंवा बनवायला आवडत नाही अशा लोकांसाठी साधी सोपी आणि मार्केटसारखी मिठाई जी झटपट आणि पटकन होईल. जेव्हाही कधी मिठाई खायची इच्छा झाली तर ते एकदम सोप्या पद्धतीने पटकन मिठाई बनवतील. नाही इथे गॅस पेटवायचा आहे, नाही काही जास्त साहित्याचा वापर करायचा आहे. चला तर मग मार्केटसारख्या मिठाईसाठी सुरुवात करूया. सुरुवातीला मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत. तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण सेट करू शकता किंवा कुठल्याही भांड्याचं प्रमाण इथे सेट करू शकता. तर मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे आणि पाव वाटी एवढी साखर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी पाव वाटी एवढी साखर घेतली आहे. या वाटीचं प्रमाण मी सेट केलं आहे. ही साखर जवळपास 5 ते 6 चमचे एवढी साखर येणार. तर आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत वेलची. तुम्ही अख्खे वेलदोडेही टाकू शकता आणि वेलदोड्याची चाळ तशीच राहील म्हणून तुम्ही हे पावडर चाळणीने चाळून घेऊन डबल दळू शकता. तर आता मी बारीक अशी दळून घेतली. तुम्ही पाहू शकता किती फाईन पावडर आहे. आणि आता जे आपण ब्रेड घेतले ते मी 5 ते 6 ब्रेड घेणार आहे. तर ब्रेडचे जे आजूबाजूचे जे काठ आहेत, जे लाल किनार आहे ते सर्व काढून घेणार आहे. हे पहा या पद्धतीने जे साईडचे लाल होते ते सर्व मी काढून घेतले. टेस्टमध्ये चवीत काही जास्त फरक पडत नाही, फक्त एवढे रंगात फरक पडतो. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पावाचे असे पीस करून घेतले. छोटे छोटे तुकडे करून हे बारीक असं दळून घेतलं. होईल तेवढं शक्यतो बारीक दळायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ब्रेडचा चुरमा करून घेतला आणि उरलेले स्लाइस चहामध्ये आपण वापरू शकतो, खाऊ शकतो. तर आता हा चुरमा जी दळलेली साखर होती बारीक अशी वेलची साखरमध्ये दळल्यामुळे खूप मिठाईला मस्त असा फ्लेवर येतो. तर आता हा पावाचा चुरमा, ब्रेडचा चुरमा आणि साखर एकसारखं मिक्स करायचं आहे. हे पहा तर थोडंसं बाइंडिंग झाल्यासारखं दिसते, कारण की साखरमध्ये पण थोडासा ओलावा असतो साखरेत आणि ब्रेडमध्येही. तर मस्त असं एकजीव होतं, तर खूप मस्त दिसतं. हे किसलेल्या पनीरसारखं छान दिसतं. आता आपण यामध्ये टाकूया वाटीवरून असं दूध पावडर किंवा मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे मिठाईला मस्त मार्केटसारखा फ्लेवर आहे आणि टेस्टही येते आणि एकदम माव्यासारखं टेक्स्चर येतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धी वाटीही वापरू शकता. पण जर मिठाई आहे आणि माव्यासारखीच आपल्याला पाहिजे मार्केटसारखी, तर मी इथं माझ्या आवडीनुसार वाटी भरून टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. तर आता तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा गोळा बांधला जातोय. हे पहा आपण थोडंसं मिक्स करूया आणि असा एकसारखा गोळा बनवून घेतला मी इथे. हे पहा कणकेच्या गोळ्यासारखा. तर आता यामध्ये थोडासा ओलावा आणि माव्याचा फ्लेवर आणि टेस्ट येण्यासाठी यामध्ये टाकूया एकदम थोडीशी मलाई, म्हणजे दुधावरची साय. जी आपण घरी दूध गरम करतो, घरच्या वापरातलंच दूध आहे. गरम करून यामध्ये जी साय आली होती ती मी काढून घेतली आणि इथे एक चमचाभर अशी साय टाकून घेतली आहे दुधावरची मलाई. ती आपण यामध्ये थोडीशी मिक्स करूया. थोडी थोडी करून ही मलाई टाकायची. तर इथे मी पुन्हा पाव चमचा एवढी मलाई वापरली आहे. माझं प्रमाण कमी आहे म्हणून मला थोडीशी कमी मलाई लागली. तुमचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्हाला थोडी जास्त मलाई लागू शकते, 3 ते 4 चमचे एवढी किंवा 2 ते 3 चमचे. तर हे मी सर्व एकजीव करून घेतलं आहे. तर विश्वास करा ही मिठाई खूप मस्त अशी लागते आणि इथे आपल्याला गॅस पेटवायचा नाही, काही जास्त साहित्य वापरायचं नाही आणि काही वेळही लागत नाही या मिठाईला. तर आता मी एका डब्याला तूप लावून घेतले, साजूक तूप. तर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी साजूक तूप लावून घेतले. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. तर आता मी असं हाताने प्रेस करून आणि वरून एकदम चिकनसर व्हायला पाहिजे म्हणून मी पोहे खाण्याच्या चमच्याने याला प्रेस करून घेतले व्यवस्थित असं. हे पहा आता हा डब्बा मी फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनिटासाठी ठेवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता एका 10 ते 15 मिनिटांनी आपली मिठाई कशी मस्त अशी झाली आहे. म्हणजे डब्याची काठ थोडीशी आली. तुमच्याकडे प्लेन डब्बा असेल तर मस्त होणार. आता यावर आपण लावूया चांदीचं वर्क.
सिल्वर पेपर टाकून घेऊया. मिठाईला एक मार्केटसारखा लूक देऊया आणि त्यावर टाकूया पिस्ता आणि काजूचे बदामाचे काप. बदाम मी भिजवून घेतले होते, त्याचे काप करून घेतले पिस्त्याचे. आणि थोडंसं केसर, असं माझ्याकडे थोडं कमी केसर होतं म्हणून मी थोडंसं वापरलं आहे. तर आता यामध्ये मिठाई कट करून घेऊया आपण. तर मी छोट्या पीसेसमध्ये कापते आहे, हे पहा या पद्धतीने. तर आता आपण याला एकदम मार्केटसारखा लूक येण्यासाठी जर तुम्हाला अजून यापेक्षा जास्त काही बेटर आयडिया असेल तुमच्याकडे, तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीनुसार इथे अजून काही जास्त बेटर वापरू शकता. हे पहा मी या पद्धतीने, तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चरही खूप मस्त असं आलं आहे आणि मिठाई खूप सुंदर आणि सुरेख दिसत आहे. हे पहा, तर तुम्ही पाहू शकता त्याचे चारही बाजू किती मस्त टेक्स्चर आलं आहे. आणि आता मी याला असं समोसे आकारात कट करून घेणार आहे. हे पहा या पद्धतीने असं. आणि तुम्ही बघू शकता आपल्या मिठाईचा रंगही छान दिसतोय आणि टेक्स्चर. तुमच्याकडे जर पाहुणे वगैरे येत असणार तर तेव्हा ताटात वाढण्यासाठी पटकन बनवू शकता ही मिठाई. तर तयार आहे आपली झटपट होणारी परफेक्ट मार्केटसारखी मिठाई. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मिठाई बनवण्यासाठी एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एका गोड आणि झटपट रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.